कामाचाच विचार करत होते. काय झालं ग? म्हणजे बरं आहे ना सगळं? हा, सावे, तुझ्या मनात काय असेल तर बोलून टाक, मनात ठेवू नकोस. हा आई खरंच काही नाही झालं अगं. सगळेच का मला असं विचारतायत काय माहित. ग, तुझ्या चेहऱ्याकडे बघून ना सगळ्यांना काळजी वाटते म्हणून विचारतात. हो, दीपा सांगत होती की तू काल रात्री पण टेन्शन मध्ये होतीस. सावे, हे बघ, हे बघ बाळा, तुझी काळजी वाटते म्हणून सांगते. तुला माहीतच आहे, तुझे पप्पा एक दिवस घराबाहेर पडले आणि परतच आले नाही. त्यानंतर तूच माझं सगळं जग झालीस का. आता तू कुठं हरवू नकोस. मला माहिती आहे, आई म्हणून कमी पडले मी. कमी वयातच सगळ्या घरची जबाबदारी तुझ्यावर आली, त्यामुळे तुला तुझ्या मनासारखं जगता पण आलं नाही. पण आता मला तुझं सगळं चांगलं झालेलं बघायचंय. एकदा का तुझे 2चे 4 हात झाले, तू संसारात रमलीस की मग माझ्या जीवाला बरं वाटेल बघ. पण कसं असते सावे, त्यासाठी आपल्या जीवाभावाचं कोणीतरी असावं लागते, आपली काळजी घेणारं, आपल्यावर जीव ओवाळून टाकणारं. सावकाश सावकाश सावकाश. तुम्हाला वाटतंय ना की अजून सामने झाले पाहिजे, तर त्यासाठी आपल्याला अजून पैलवान लागणार आहेत. हा एक पैलवान तुमच्या समोर उभा आहे. आपल्या हक्काचं, आपलं माणूस. तुमच्या शाळेच्या स्वप्नासाठी माझ्याकडून. सोड माझा हात. हे असलं काही करू देणार नाहीये मी तुला. आम्हा बायकांमध्ये पडून या बाईची पाठ ठकण करायची काही गरज नाहीये. मी ना कुणाच्या मध्ये येतोय ना कुणाची पाठराखण करतोय. मी फक्त योग्य त्या बाजूने बोलतोय. त्यांच्या स्वाभिमानावर उचलले गेलेल्या हातापासून त्यांना वाचवतोय मी. तुम्हाला काळजी वाटली ना माझी, म्हणून आलात ना तुम्ही. माझ्यावरचं प्रेमच तुम्हाला इकडे घेऊन आलंय ना. एकदा बोला, यू लव्ह मी. नाहीये माझं तुमच्यावर प्रेम. परत माझ्या आयुष्यात यायचा प्रयत्न करू नका. आणि तो माणूस जर आपल्या आयुष्यात नसेल तर त्याचा किती त्रास होतो मला विचार.
पण एक गोष्ट लक्षात ठेव सावे, आयुष्यात जेव्हा आपण कधी गोष्ट गमावतो तेव्हाच आपल्याला त्याची खरी किंमत कळते. जर मी यांना भेटलो तर त्यांना त्रास होईल त्याचा, आणि मला यांच्या चेहऱ्यावर फक्त हसू बघायचंय, त्रास नाही. मग त्यासाठी मला कितीही त्रास झाला तरी हरकत नाही. आणि त्याचं दुःख लई मोठं असतं बाळ, लई मोठं असतं. निघालोय सावी, कायमचा. वे टू सिंगापूर. सुखी राहा. लांब निघालायस, काळजी वाटत राहील मला इथे, त्यामुळे पोचल्या पोचल्या आधी मला फोन करायचा आहे आणि वरचेवर फोन करत राहा. नीट जेवलं पाहिजेस तू, नीट तब्येतीची काळजी घ्यायची. आणि आई, सगळं नीटच होईल, आणि लवकरच रिटर्न पण येईल मी. तू पण काळजी घे स्वतःची. ताई आता काय करायचो मला समजत नाहीये. फक्त सावीच ना त्यांना थांबवू शकते. देव तिला सद्बुद्धी देव. पण मला भीती वाटते नीता, आईंना नंतर जर हे कळलं की भाऊजी कायमचेच तिथे चालले तर मला टेन्शन येत.